रवंदे गावात सर्व्हिसिंगचे जे दुकान आहे त्याच्या शेजारी स्टोरूम आहे. त्या ठिकाणी नाग निघाला. पुढं बघा हा कसा पकडला. नागाबद्दल माहिती पण बघा. आत्ताच आपण बघितलं सर्पमित्र रवी शिंदे यांनी नाग पकडला. मागे देखील आपण 2 व्हिडिओ टाकलेले, त्याच्यात नागच पकडलेला आहे. चला तर नागाविषयी जरा माहिती घेऊ त्याच्याकडून. रवी सांग बरं, आता जो नाग पकडला हा कोणता नाग आहे? इंडियन स्पेटिकल कोबरा आहे. एक तो 2 इंच वर होत राहते, पण याची बाईट झाल्यानंतर माणूस घाबरून जातो. पण याची बाईट 3 तासानंतर माणूस मरत राहतो. 3 तासाच्या आत दवाखान्यात नक्की होऊ शकतो. आणि आता ह्यो सध्या बेबी कोबरा आहे. याच्यापेक्षा बी मोठी साईज राहते, ते 6 ते 7 फूट नागाची साईज राहते. आणि आता ह्यो सध्या बेबी कोबरा आहे. आपण लय अडचण येते. होऊ शकता फणा काढतो. आता ह्यो फणा काढायचा त्याचा एक म्हणजे माणसाला घाबरू शकतोय बा. फणा काढून माणसाला घाबरतो. दुसरं काही नाही. दुखापत काही करू शकत नाही. तो माणसाला घाबरतो फणा काढायचा का माझं घेऊ नका, काहीतरी करू शकतो. आणि नागाचं खाद्य काय राहतं? नागाचं खाद्य बिडो, कोंबीर, पाल इत्यादी सगळी. आणि मुख्यतः नाग हा कोणत्या ठिकाणी आढळतो? अडचणीच्या ठिकाणी जास्त गरमट सगळं होतं. गारव्याला जास्त पळतो, म्हणजे दगडांखाली बऱ्याच ठिकाणी राहतात. साधारण भूटानमध्ये भूटानमध्ये जर हात करीत तर असतो फणा. बरं मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त विषारी साप कोणते आढळते? डाग, फणस, मण्यार आणि कुरसे हे जास्त प्रमुख 4 विषय साप. कुरसे नवीन ऐकतो मी जरा. कुरसे म्हणजे आपल्या भागात कमी राहतो, डोंगर भागात जास्त राहतो. सगळ्यात प्रभावशाली कोणता आहे? प्रभावशाली फणस आणि मण्या.
मण्या आणि यार आहे ना, आपल्या कानामागाची गरमान राहते ना इथं, तो तिथंच बाईट करतो, बाकी पुढंच नाही केलं. आणि तो खास म्हणजे त्याला एक आज सायलेंट केला, तो रात्रीच्या वेळेसच बाईट करीत राहतो. असं ऐकलेलं आहे का जे झोपलेल्या माणसामध्ये जवळ जाऊन मग बाईट करतो का? झोपलेल्या माणसाला जाऊन. कारण की तो सायलेंट मध्ये कार्यक्रम करून जातो. आणि गोनस कसा? फणस म्हणजे आपल्या जवळ बी असताना त्याच्यावर पाय बी पडला, ते 4-5 फुटाच्या अंतरावर उडी मारून बाईट करू शकतो. उडी मारून का? हो. चालेल, धन्यवाद.